शहरामध्ये घडणाऱ्या ताजा घडामोडी सर्वात आधी आपणापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या एसए न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि घंटीला प्रेस करायला विसरू नका। या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स, सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। कोरोना विषाणूचा शिरकाव तालुक्यात झाल्याने ठिकठिकाणच्या ग्रामपंचायत प्रशासनाकडून खबरदारी म्हणून संपूर्ण गावात नाकाबंदी करून 100% लॉकडाऊन करण्यात येत आहे। तालुक्यातील पाथरे, पंचाळे, वावी पाठोपाठ आता नांदूर शिंगोटे येथील ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने 4 दिवस अत्यावश्यक सेवा वगळता 100% लॉकडाऊन पाळण्याचे आदेश काढण्यात आले। तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथील ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने तालुक्यातील वारेगाव येथील पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने खबरदारी म्हणून 4 दिवस संपूर्ण गावात नाकाबंदी करून 100% लॉकडाऊन पाळण्याचे आदेश ग्रामपंचायतीच्या वतीने काढले असून विनाकारण बाहेर पडणाऱ्यांवर देखील दंडात्मक कारवाईसोबतच गुन्हे दाखल करण्यात येणार आहे। तसेच गावात याबाबत ध्वनिक्षेपकाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे। तसेच मास्कची सक्ती देखील करण्यात आली आहे। या लॉकडाऊन काळात भाजीपाला व किराणा दुकानसह इतर सर्व व्यवहार संपूर्ण बंद करण्यात आले आहे। केवळ जीवनावश्यक दवाखाने, मेडिकल, दूध तसेच घरगुती गॅस आदींची सेवा वगळता सर्व व्यवहार बंद करण्यात आले। तसेच तालुक्यात सध्या नांदूर शिंगोटे येथे एक रुग्ण आढळल्याची अफवा पसरली असून त्या संदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियाद्वारे व्हायरल करण्यात आला असून त्या व्हिडिओवर कुणीही विश्वास ठेवू नये असे आवाहन देखील ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे। एसए न्यूजसाठी प्रकाश शेळके। नांदूर शिंगोटे परिसरातील सर्व नागरिकांना नांदूर शिंगोटे ग्रामपंचायतीच्या वतीनं, नांदूर शिंगोटे ग्रामस्थांच्या वतीने, पोलीस यंत्रणेच्या वतीने, आरोग्य सेवेच्या वतीने तुम्हाला जाहीर निवेदन करण्यात येते। विनंती करतो, नांदूर शिंगोटे गाव आजपासून 4 दिवस पूर्णपणे बंद राहील। कोणत्याही प्रकारे गावात कोणताही अत्यावश्यक सेवा सोडून काहीच नसेल। आजपासून गावातील भाजीपाला दुकान, किराणा दुकान, पेट्रोल पंप, जे काय आता चालू होतं, आता शेतीसाठी औषधांची दुकानं, हे सर्व आजपासून 4 दिवस बंद करण्याचा निर्णय गावाने व ग्रामपंचायतीने घेतलेला आहे। कृपया तुम्ही नागरिकांनी सहकार्य करण्याची आज गरज आहे। मी तुमच्या पाया पडतो, हात जोडतो। तुमचं घर व्यवस्थित, तुमचं कुटुंब व्यवस्थित, तर तुम्ही व्यवस्थित। बाबांना तुमच्या पाया पडतो, घराबाहेर कुणी पडू नका, घराच्या बाहेर कुठे जाऊ नका। आमच्यासाठी नाही पण आपल्या कुटुंबासाठी बघा, आपल्या कुटुंबाकडे एकदा बघा। आपण व्यवस्थित तर कुटुंब व्यवस्थित। आपल्या कुटुंबासाठी रस्त्यावर येऊ नका। गावाला सहकार्य करा, शासनाला सहकार्य करा। आपल्यासाठी पोलीस यंत्रणा झटते, त्यांच्याकडे बघून सहकार्य करा। शासनाच्या वतीने सर्वांना कळवित होती, आरोग्य, पोलीस यंत्रणा व इतर गावातील सगळ्या लोकांना ग्रामपंचायतीच्या प्रशासनामार्फत सर्वतोपरीने मदत करण्यात येईल। कोणाला काही अडचण असल्यास कोणाला काही अडचण आली तर ग्रामपंचायत संपूर्णपणे सहकार्य करेल। आणि लोकांच्या कोणत्याही कोरोनाच्या अफवावर विश्वास ठेवू नका आणि आपलं प्रत्येकाने सर्वांनी नागरिकांनी गावातच राहायचं आहे। हे घरातून बाहेर पडायचं नाही। 4 दिवस गावामध्ये लॉकडाऊन करण्यात आलेलं आहे। या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब, या राज्याचे मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकारने 3 मेपर्यंत लॉकडाऊन डिक्लेअर केलेलं आहे। परंतु वारेगाव येथे एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यामुळे वारेगाव परिसर आणि पाथरे परिसर येथील आजूबाजूचे 4 किलोमीटरपर्यंत परिसर 4 दिवस त्यांनी स्वयंघोषित लॉकडाऊन केलं आहे। त्या पार्श्वभूमीवर नांदूरकरांनीही स्वयंघोषित सर्वांनी 4 दिवस बंद करण्याचं ठरवलं। त्याप्रमाणे आम्ही नांदूर शिंगोटे येथे 4 दिवस ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने आवाहन करून 4 दिवस गाव बंद ठेवलेले आहे। त्यामध्ये सर्वच भाजीपाला, किराणा सर्वच बंद आहे। फक्त पेट्रोल पंप, गॅस आणि गिरण चालू ठेवलेले आहे आणि लोक स्वयंस्फूर्तीने हा बंद पाळू राहिलेले आहे। आणि मी याच्याद्वारे मी एकच विनंती करतो की नांदूर शिंगोटे येथे कोणताही रुग्ण पॉझिटिव्ह नाही आहे किंवा कोणताही रुग्ण त्या कोरोना सदृश आढळलेला नाही आहे। फक्त संशयित म्हणून इथं खबरदारीचा उपाय म्हणून आपण लॉकडाऊन केलेले आहे।
तरी मी विनंती करतो की कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका.